जय जगदंब नमो आदेश. मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. बऱ्याच दिवसांपासूनचा माझ्या लाईव्ह सत्रामध्ये किंवा कमेंटद्वारे सुद्धा अनेक वेळेला विचारला गेलेला एक प्रश्न म्हणजे जर बुडिताची जमीन कोणाच्या वाट्याला आली असेल किंवा निपुत्रिकाची जमीन कोणाच्या वाट्याला आली असेल तर त्याचा दोष लागतो का? जर हा दोष लागत असेल तर नेमका तो कसा लागतो? या दोषावरती उपाय काय करायचे आणि त्याची नेमकी लक्षणं काय असतात, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि हा यूट्यूबच्या इतिहासामधील बुडिताच्या जमिनीवरचा पहिला व्हिडिओ आहे की ज्यामध्ये आपण कारणंसुद्धा, लक्षणंसुद्धा आणि उपायसुद्धा तीनही बघणार आहोत. याआधी जे काही बुडितावरचे व्हिडिओ यूट्यूबवरती थोडेफार अवेलेबल आहे त्यामध्ये पूर्ण कारण मीमांसा आणि उपाययोजना दिलेल्या नाहीत. त्यामुळे हा यूट्यूबच्या इतिहासावरचा पहिला व्हिडिओ आहे ज्यामध्ये सर्व सविस्तर माहिती उपायासहित आपण बघणार आहोत. प्रथम लक्षात घेऊया व्याख्या. बुडिताची जमीन म्हणजे काय? बघा, जेव्हा कुठल्याही दाम्पत्याला म्हणजे पती पत्नीला पोटी मूलबाळ जन्माला येत नाही, अर्थातच ते निपुत्रिक राहतात. निपुत्रिकांना बऱ्याच वेळेला आपल्या भाषेमध्ये बुडीत म्हटलं जातं किंवा ज्यांचं बुडीत झालेलं आहे, की ज्यांचं पुढे मार्ग चालवायला कोणी नाही आहे, ज्यांचा वंशाची वेल पुढे वाढलेली नाही आहे, ज्यांचा वंशवेल खुंटल्या गेलेला आहे, अशांना ग्रामीण भाषेमध्ये बुडीत म्हणतात. तर असा बुडीत म्हणा किंवा निपुत्रिक म्हणा, ह्या पती पत्नीची जी काही प्रॉपर्टी असते ज्यामध्ये त्या निपुत्रिक व्यक्तींचं घर, त्यांची शेती, त्यांची मालमत्ता किंवा त्यांच्या नावावरती असणारी दागदागिने किंवा इतर मौल्यवान संपत्ती, अशा सर्व संपत्तीला जेव्हा एखादा तिराहित वारिसदार लागतो, अर्थातच त्यांचा अनौरस वारसदार लागतो. तिराहित वारसदार किंवा अनौरस वारसदार म्हणजे पती पत्नीला मूलबाळ नाही आहे पण मग त्यांनी त्यांच्या भावाचा मुलगा, बहिणीचा मुलगा, नातेवाईकांचा मुलगा दत्तक घेतला किंवा शेजारच्या पाजारच्या एखाद्या मुलाला दत्तक घेतलं आणि ही सर्व प्रॉपर्टी किंवा मालमत्ता त्या मुलाच्या नावावरती हस्तांतरित झाली किंवा तो तिचं सुख उपभोगायला लागला तर त्याला बुडिताची जमीन मिळणं किंवा निपुत्रिकाची मालमत्ता मिळणं असं म्हणतात. ही निपुत्रिकाची मालमत्ता मिळाल्यानंतर अनेक प्रकारचे त्रास सुरू होतात. आता ते त्रास का सुरू होतात हे मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो. प्रथम आपण लक्षणं बघूया की नेमकी काय काय होतात. मी जेवढं आत्तापर्यंत ऑब्झर्वेशन केलं किंवा माझ्याकडे जेवढ्या बुडिताच्या केसेस आल्या त्यातून लक्षात हे आलं की बुडिताची मालमत्ता उपभोगणाऱ्या कुटुंबांमध्ये सतत आजारपण असतं, किरकिर असते, त्या घरातील मुलांची किंवा मुलींची लवकर लग्न जमत नाहीत किंवा जर जमली तरी तर त्यांना पुढे संतती प्राप्तीसाठी फार जास्त संघर्ष करावा लागतो. लवकर मुलं बाळं पोटी जन्माला येत नाहीत. सतत आजारपण, सतत किरकिर, कलह आणि जी बुडिताची जमीन आलेली आहे त्या जमिनीपैकी माल तर भरपूर येणार. शेती जर असेल तर शेतीमध्ये उत्पन्न भरपूर येणार, माल भरपूर येणार, परंतु ते उत्पन्न किंवा तो माल बहुतांशी खराब होणार, जळून जाणार किंवा त्याला योग्य हमीभाव मिळणार नाही, काहीतरी दरवर्षी नुकसान होत जाणार. किंवा तो माल विकल्यानंतर जो पैसा घरामध्ये येईल तर घरामध्ये मोठा एखादा आजार किंवा दुर्घटना घडणार की जेवढा पैसा कमावला होता त्याच्या दुपटीने तो पैसा त्या अपघातामध्ये किंवा दवाखान्यामध्ये किंवा त्या संकटामध्ये लावावा लागणार. अशी सर्व लक्षणं या बुडिताची प्रॉपर्टी मिळालेल्या कुटुंबामध्ये बघायला मिळतात. आता येऊया ह्या बुडिताचा दोष नेमका का लागतो आणि कसा लागतो. बघा, कुठलीही प्रॉपर्टी असो त्या प्रॉपर्टीच्या काही संरक्षक देवता असतात. आपल्या हिंदू धर्म सनातन पद्धतीमध्ये अनेक प्रकारच्या देवी देवतांची कर्मे सांगितलेली आहेत. कुलदेवता जी संपूर्ण कुळाचं रक्षण करते, ग्रामदेवता जी संपूर्ण गावाचं रक्षण करते, स्थानदेवता जी त्या विशिष्ट स्थानाचं रक्षण करते आणि वास्तुदेवता जी विशिष्ट वास्तूचं रक्षण करते. मग बुडिताच्या व्यक्तीची जी काही जमीन असते, मग ती शेती असो, वाडा असो, एखादं घर असो किंवा मालमत्ता असो, त्या मालमत्तेची एक स्थानदेवता असते, एक वास्तुदेवता असते. ही स्थानदेवता आणि ही वास्तुदेवता त्या प्रॉपर्टीमध्ये राहणाऱ्या किंवा त्याचा मालकी हक्क गाजवणाऱ्या व्यक्तीकडून त्यांच्या मानापानाची अपेक्षा करत असतात. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीची शेती आहे, त्या शेतामध्ये एखादं शिवलिंग आहे किंवा शेती आहे, त्या शेतामध्ये कुठेतरी आसरांचं स्थान आहे, साती जलदेवतेंचं स्थान आहे
किंवा शेती आहे, शेतीमध्ये हमखास म्हसोबाचं स्थान आहे. मग या शेतीमध्ये असणारा म्हसोबा किंवा ते शिवलिंगाचा गण किंवा तिथलच्या सप्त अप्सरा म्हणजे साती आसरा या ज्या काही कनिष्ठ देवता आहेत त्या ठिकाणच्या, तुम्ही म्हणाल आता की शिवलिंगाला तुम्ही कनिष्ठ कसं काय बोलता, तर मी शिवलिंगाला कनिष्ठ बोलत नाही आहे. माझा शब्द आहे शिवलिंगाचा गण, म्हणजेच त्या शिवलिंगाची राखण करणारा शिवगण, त्याला मी कनिष्ठ म्हणतोय. तर ह्या ज्या काही कनिष्ठ त्या ठिकाणच्या देवता आहे यांना विशिष्ट मानापानाची अपेक्षा असते. बऱ्याच वेळेला शेतीमध्ये जिवंत नागराज म्हणजे भुजंग हा जोडी स्वरूपाने असतो. अनेक शेतींमध्ये नागनागींचा जोडा फिरत असतो. ते जिवंत देव असतात, पितृस्वरूपी असतात. त्यांना सुद्धा वर्षातून एकदा दोनदा मानापानाची अपेक्षा असते. या सर्व कनिष्ठ देवी देवतांचा मान म्हणजे आसरांची ओटी भरणे, म्हसोबा असेल तर त्याला टावेल टोपी रुमाल देणे, सणा दिवाळीला किंवा पाडव्याच्या दिवशी दिवाळीला नारळ फोडणे, दही भात देणे, काही ठिकाणी शाकाहारी किंवा मांसाहारी नैवेद्य देणे, हे सर्व त्या स्थान देवतांचे मानपान ठरलेले असतात. आता एखाद्या व्यक्तीला जर मुलंच जन्माला आली नाही, तो व्यक्ती जर निपुत्रिक राहिला, तर या ज्या स्थान देवता असतात ह्या वारसाच्या प्रतीक्षेमध्ये असतात की आत्तापर्यंत याच्या वडिलांनी आमचं केलं, याच्या आजोबांनी आमचं केलं, याच्या पंजोबांनी आमचं केलं, आता ही जी व्यक्ती आहे आणि या व्यक्तीची पत्नी आहे, हे दोघं नवरा बायको आमचा मानपान करतील. पण जर त्यांना पुढं मुलं बाळच जन्माला आली नाहीत, तर अर्थातच त्या दाम्पत्याचा हिरमोड तर होतोच होतो, पण ज्या कनिष्ठ देवता असतात त्यांनासुद्धा त्या ठिकाणी कोढं पडतं की आता आमचा पुढचा मानपान या ठिकाणी कोण देईल. तुम्ही म्हणाल त्या देवी देवतांना एवढं कोढं पडतं, मग त्यांनी आशीर्वाद देऊन यांच्या पोटी मुलं आणली पाहिजेत. हे अगदी खरं आहे, पण कनिष्ठ दैवतांची एवढी आध्यात्मिक शक्ती नसते की त्या कोणाच्या पोटी मुलं देऊ शकतील. त्यांचं कार्य फक्त संरक्षण करणे आणि त्या स्थानावरती साम्राज्य गाजवणे एवढंच असतं. कोणाची लग्न करणे, कोणाची मुलं बाळं होऊ देणे हा संपूर्ण कुलदेवता आणि कुलदेवीच्या अखत्यारीतला विषय आहे. स्थानदेवतांचं तेवढं स्थानही नाही, तेवढी शक्तीसुद्धा नाही. मग आता येऊया आपण मूळ मुद्द्यावर. जेव्हा या स्थानदेवतांना लक्षात येतं की आता आमचा पुढचा मानपान बंद पडतो की काय, कारण ह्या निपुत्रिक पती पत्नीच्या पोटी मूलबाळ नाही आहे किंवा यांना होणार नाही आहे, त्यावेळेला त्या क्रुद्ध होतात. आणि क्रुद्ध झाल्यानंतर दुसरा एखादा व्यक्ती जेव्हा त्या स्थानावरती येतो किंवा त्या मालमत्तेचा मालक होतो, अर्थातच ज्याला दत्तक घेतलेला आहे किंवा ज्याला ती प्रॉपर्टी लिहून दिलेली आहे, मग अशा ठिकाणी ह्या देवी देवता श्राप देऊन त्या व्यक्तीचा वंशवेल खुंटवतात, घरामध्ये आर्थिक अडचणी आणतात, त्या व्यक्तीलावर संकटावर संकट सुरू करतात. मग यावरती दुसरा उपाय दुसरं एक कारण महत्त्वाचं, हे तर स्थान देवतांच्या बाबतीत झालं. दुसरं कारण असं की जे स्वतः निपुत्रिक पती पत्नी असतात ते स्वतःच आत्मक्लेशाने पीडित असतात. सतत त्यांना समाजाची बोचणूक मिळालेली असते, हेटाळणीची वागणूक मिळालेली असते, पदोपदी त्यांचा अपमान झालेला असतो. आणि या पदोपदी अपमानामुळे म्हणजे बघा ना, आजही खेड्यापाड्यामध्ये निपुत्रिक महिलेला ही महिला वांज आहे म्हणून हिणवलं जातं. वांज म्हटल्यामुळे त्या महिलेला रक्ताश्रू येतात, म्हणजे ती रक्ताचे अश्रू अक्षरशः रडते, जीवाला खाते, दिवस दिवस रात्र जेवण करत नाही, रात्र रात्रभर त्यांना झोप येत नाही. आणि अशा पद्धतीनुसार त्या पती पत्नीचे टळटळाट, शिव्याशाप किंवा त्यांची हळाकळासुद्धा त्या जमिनीमध्ये, मातीमध्ये, प्रॉपर्टीमध्ये, मालमत्तेमध्ये उतरते. स्थान देवतांचा कोप आणि या हळाकळा या दोन्हींचा परिणाम असा होतो की स्थानीय देवतांचा कोप आणि यांच्या टळटळाटामुळे यांच्या मृत्यूनंतर निर्माण होणारा जब्बर पितृदोष, या दोनही कारणांमुळे पुढच्या पिढीला मात्र प्रचंड त्रासांचा सामना करावा लागतो. आता यावरती उपाय काय, तर मी एक दोन उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी बुडीताच्या जमिनीची देतो, नावं गावं गुपित ठेवतो. माझ्याकडे एक भक्त आले होते, एक 9-10 वर्षापूर्वीचा हा किस्सा आहे. त्या व्यक्तींना एकूण 4 मुली झाल्या. मुलीचा गर्भ असला की तो वाढायचा आणि मुलाचा गर्भ असला की तो गर्भ खराब व्हायचा. एकूण 4 गर्भ मुलाचे खराब झाले, एकही मुलगा जन्माला आला नाही. आणि मुलींचा गर्भ मात्र वाढला. असे एकूण 4 खराब झालेले गर्भ आणि 4 जन्माला आलेल्या मुली, असे एकूण 8 अपत्य त्यांच्या नशिबामध्ये होते. पण मुलं गेली, मुली राहिल्या. 4 मुली जन्माला आल्या. नाना प्रकारचे त्यांनी प्रयत्न केले मूल जन्माला यावं म्हणून. जेव्हा ते माझ्याकडे आले, कोणी त्यांना करणी सांगितली होती, कोणी त्यांना जादू सांगितली होती, कोणी त्यांना ओटी बांधलेली आहे सांगितली होती, कोणी पाळणा बांधलाय सांगितलं होतं, कोणी काही जणांनी त्यांना देवीचा कोप आहे सांगितलं होतं. जेव्हा ते माझ्याकडं आले, मला प्रखरशाने जाणवलं की यांच्या कुटुंबामध्ये काळूबाबा नावाचे कोणीतरी पूर्वज आहे आणि त्यांचा श्राप आहे. मी विचारलं, काळूबाबा नावाचं कोणी तुमच्या घरामध्ये होतं का? ते म्हटले, हो,
काळूबाबा नावाच्याच व्यक्तीची प्रॉपर्टी आम्हाला मिळालेली आहे आणि ते निपुत्रिक होते. त्यांना फक्त मुली होत्या. त्या मुलीसुद्धा नवऱ्याच्या घरी गेल्या होत्या. त्यांनी मुलासाठी प्रयत्न केले, त्यांना मुलगा झाला नाही. मग त्यांनी मला दत्तक घेतलं आणि सर्व प्रॉपर्टी मला दिली. अर्थातच ही जी व्यक्ती आहे ही त्यांच्या मुलीचा मुलगा होती. म्हणजे आजोबांनी नातवाला दत्तक घेऊन, मुलीच्या मुलाला दत्तक घेऊन त्याला सर्व प्रॉपर्टी दिलेली होती. मी त्यांना काही उपाय सांगितले, ते उपाय त्यांनी अजिबात केले नाही. जर ते उपाय केले असते तर कदाचित आज त्यांच्या घरामध्ये मुलगा असता, पण त्यांनी केले नाहीत. असंच अजून एका खेड्यावरची केस आलेली होती की ज्यांच्या पिढीमध्ये मुलांची लग्न होत नव्हती, सतत आजारपण होतं. शेतामध्ये माल टाकलं की त्यावरती टोळ पडायची, म्हणजे आळ्या पडायच्या, उत्पन्न खराब व्हायचं. ते विकलं जरी बाजारामध्ये तर पैसा घरी येण्याच्या आधी कोणाला अटॅक यायचा, कोणाचा ॲक्सिडेंट व्हायचा, मुलाची कुठं फी भरावं लागायची, कुठं मुलं परीक्षेत नापास व्हायचे, लग्न तर होतच नव्हती. असे सर्व प्रॉब्लेम त्यांचे सुरूच होते. जेव्हा ते माझ्याकडे आले त्यांना त्या ठिकाणी जबर पितृदोष निघाला, बुडी त्याच्या जमिनीचा दोष निघाला. मी त्यांना जे उपाय सांगितले ते उपाय त्यांनी केले. आज ते सुखी आहेत. तर आता आपण उपायाकडे येऊया. पहिला उपाय तो स्थान देवतांचा आहे. ज्यांना ज्यांना बुडिताची जमीन प्राप्त झाली असेल अशांनी प्रथम आपल्या शेतातील किंवा आपल्या घराजवळच्या स्थान देवता शोधाव्या. बुडिताचं घर आलेलं असेल तर त्या घराच्या जवळ कुठे मारुती आहे का, एखाद्या देवीचं छोटंसं मंदिर आहे का, काळोबा, बिरोबा, म्हसोबा इत्यादी शूद्र दैवतांचं कुठं स्थान आहे का, किंवा त्यांच्या घरामध्ये वाड्यामध्येच एखाद्या देवी देवतेचं स्थान आहे का, हे प्रथम शोधावं. शेती असेल तर शेतीमध्ये आसरा, म्हसोबा, मारुती, महादेवाचं एखादं शिवलिंग किंवा इतर कुठल्या देवाचं स्थान आहे का हे शोधावं. आणि हे देवाचं स्थान शोधून त्याचा वर्षातून 2 वेळेला मोठा उत्सव करून मानपान करावा. मोठा उत्सव म्हणजे बँड बाजा बारात लावायची गरज नाही. त्या ठिकाणी देवी असेल तर तिची ओटी भरणे वर्षातून 2दा, चैत्र महिन्यामध्ये, आषाढ महिन्यामध्ये, नवरात्रामध्ये तिच्या नावाने सुवासिनी भोजन जेवू घालणे, कुमारिका मुली जेवू घालणे. आसरा असतील तरीसुद्धा वर्षातून 2दा ओटी भरणे, त्यांच्या नावाने 7 मुली किंवा 7 सुवासिनी जेवू घालणे, नैवेद्य मानपान, साडी चोळी ओटी हे सर्व देणे. पुरुष देव असतील तर त्यांना मग चमेलीच्या तेलामध्ये शेंदूर लावणे किंवा दही भाताचं देणे, बोनं देणे. दही भाताच्या नैवेद्याला बोनं देणे असं म्हणतात. दही भाताचा नैवेद्य अर्थातच बोनं देणे. त्यांना कापूर, अगरबत्ती, नारळ, हार, फूल, पेढे सर्व मानपान करणे. वर्षातून 2दा न चुकता हा मानपान करावा. आता विषय येतो दुसऱ्या उपायावरती. दुसरा उपाय म्हणजे ज्या बुडिताच्या व्यक्तीची प्रॉपर्टी आपल्याला मिळालेली आहे ती कितीही जुनी असो, 1 पिढीपूर्वीची असो, 2 पिढ्यापूर्वीची असो, 4 पिढ्यापूर्वीची असो, ज्या बुडिताच्या व्यक्तीची प्रॉपर्टी मिळालेली आहे त्या व्यक्तीच्या नावाने त्या प्रॉपर्टीमध्ये छोटंसं देऊळ बांधून त्यामध्ये त्या व्यक्तीच्या 2 मूर्त्या बसवणे. आणि हाच उपाय मी जे व्यक्ती माझ्याकडे आले होते निपुत्रिक, ज्यांना 4 मुली झाल्या, मुलाचे गर्भ खाली व्हायचे, त्यांना सांगितलं होतं की तुम्ही छोटंसं शेतामध्ये मंदिर बांधा. त्या मंदिरामध्ये 1 फुटाच्या एक म्हाताऱ्याची आणि एक म्हातारीची, म्हणजे ज्या निपुत्रिकांची जमीन तुम्हाला आली आहे ते काळूबाबा आणि त्या काळूबाबाची पत्नी जी कोण असेल त्यांच्या नावाने 2 मूर्त्या बसवा. त्यांना वर्षातून 2दा स्थान देवता म्हणून मानपान द्या. पितृपक्षामध्ये अक्षय तृतीयेला आणि सर्व पितरी अमावस्येला वर्षातून 3 वेळेला नैवेद्य द्या. असा सर्व मानपान जर व्यवस्थितपणे केला तर तुमचा सर्व पितृदोष जाईल आणि तुम्हाला सुख लागेल. पण त्या व्यक्तीने ऐकलं नाही. या विपरीत ज्या दुसऱ्या व्यक्ती माझ्याकडे आलेल्या होत्या त्या दुसऱ्या व्यक्तींनी शेतामध्ये छोटंसं मंदिर बांधून त्यामध्ये 2 छोट्या छोट्या मूर्त्या बसवल्या. आणि ह्या दुसऱ्या व्यक्तीची बुडिताची जमीन तर 4-5 पिढ्यापूर्वीची होती. ती कोणाची काय यांना नावंसुद्धा माहीत नव्हती. नावं माहीत नसतील तरी चालतील, फक्त मूर्त्या बसवाव्या. आणि ज्यांची आम्हाला ही प्रॉपर्टी बुडिताची आलेली आहे त्या पती पत्नीच्या नावाने आम्ही हे बसवत आहोत अशा रीतीनुसार आपण त्या मूर्त्या बसवाव्या. तुम्हाला नावगाव ठाऊक नसलं तरीसुद्धा चालेल. यासाठी तुम्हाला ब्राह्मण वगैरे लावण्याची, पुजारी लावण्याची सुद्धा गरज नाही. मूर्त्या बसवून सरळ त्यावरती हळद कुंकू अक्षदा वाहून त्यांना हात जोडून प्रणाम करावा की मी तुमच्या नावाने मूर्ती बसवत आहे. तरीसुद्धा त्या ठिकाणी ते पित्र प्रगट होतात. आता काही जण म्हणतात की बाबा आम्हाला एका म्हातारीने जमीन दिलेली आहे आणि ती म्हातारी एकटीच होती. हा प्रश्न मला एका जणांनी केला. मी म्हटलं होतं मूर्त्या बसवा. ते म्हटले पण ज्या बाईने आम्हाला ही प्रॉपर्टी दिली तिला मूलबाळ नव्हतं आणि ती एकटीच होती, मग आम्ही मूर्ती एकट्या म्हातारीचीच बसवावी का? तर तिथं मी उत्तर देतो, म्हातारी एकटीच होती आणि म्हातारीला मुलंबाळं झाली नाही, पण म्हातारीला कधीतरी नवरा असेलच ना. भलेही तो नवरा लवकर गेला असेल, लवकर वारला असेल आणि ती म्हातारी नंतर विधवा राहिली असेल आणि तिने तुम्हाला पुढे प्रॉपर्टी दिली असेल, पण तिला जोडीदार होताच ना.
त्यामुळे मूर्ती बसवताना 2 पती पत्नीची बसवणं गरजेची आहे. हां, एका प्रकरणामध्ये तुम्हाला सांगतो, आमच्या स्थानिक देऊळगाव राजाचंच प्रकरण होतं, एका मारवाडी समाजाच्या व्यक्तीचं. त्या व्यक्तीच्या घरामध्ये सतत अपमृत्यू घडत होते. ते माझ्याकडे आले. त्यांना माझ्याकडे दोष निघाला की त्यांनी एका संन्याशी व्यक्तीची जमीन ते उपभोगत आहेत, त्यामुळे त्यांना दोष आहे. मी विचारलं की काही संन्याशी व्यक्तीची जमीन तुम्ही उपभोगता का? तर ते म्हटले हो, 3 पिढ्यापूर्वी एका संन्याशी व्यक्तीची सर्व सेवा आमच्या पूर्वजांनी केली आणि त्या संन्याशाच्या नावावरती 10-12 एकर जी शेती होती ती त्याने आमच्या पूर्वजांना दिली. मग तुम्ही त्याचं मंदिर बांधलं आहे का? म्हटले नाही. त्या व्यक्तीची काही खून आहे का? तर म्हटले हो, शेतामध्ये समाधी आहे, पण ती समाधीसुद्धा तुटून फुटून गेली होती. कमरे एवढं गवत त्या समाधीच्या भोवती होतं. मी स्वतः पाहायला गेलो. JCPने मी सर्व जागा साफ करायला लावली. समाधी स्वच्छ करून तिच्यावरती 5 पत्र टाकायला लावले आणि समाधीवरती एक छोटीशी संन्याशाची मूर्ती बसवायला लावली. आज ते मारवाडी कुटुंबसुद्धा सुखी आहे. त्यामुळे मूर्ती बसवल्याशिवाय आणि वर्षाच्या वर्षाला त्या व्यक्तींचा वर्षातून 3दा मानपान केल्याशिवाय, सर्व पितरी अमावस्येला 1, ज्या दिवशी पितृपक्ष सुरू होतो त्या प्रतिपदा पौर्णिमेला 1 आणि अक्षय तृतीयेला 1, वर्षातून 3दा पूर्ण मानपान दिल्याशिवाय हा दोष जाऊ शकत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे ही बुडिताची जमीन असेल त्यांनी हा उपाय नक्की करा. त्याबरोबरच आपल्या कुलदेवीची सेवा अधिकाधिक करा. कुलमातेची सेवा, कुलदेवीची सेवा केल्यामुळे, सप्तशतीचे पाठ केल्यामुळे अशा नकारात्मक ऊर्जांचा त्रास आपल्याला कमी होतो. संपूर्णपणे नष्ट होतो असं नव्हे, पण कमी होतो. आणि स्थानदेवतांचा मानपान मात्र नक्की सुरू करा. अशा पद्धतीनुसार बुडिताच्या जमिनीच्या दोषावरती आपल्याला उपाययोजना करता येतील आणि ही सर्व त्याची सविस्तर कारणे आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो. अशाच सुंदर आणि निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल बटनावरती क्लिकसुद्धा करायचं आहे, जेणेकरून आमचा टाकलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला दिसेल. तसंच आपलं दुसरं यूट्यूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर ऑफिशियल. या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्की करून ठेवा. त्यावरतीही आपण चांगले कंटेंट टाकत असतो. दोनही चॅनलला भरभरून प्रतिसाद तुम्ही दिला आहे. यापुढेही देत राहा हीच अपेक्षा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय जगदंब. नमो आदेश.